माझ्या आधी आला का काय तू? बघितलं काय असं आहे. कितीच्या गाडीला आला याला का अर्थ आहे का? आता काय करायचं मला मला आधी कळलं इथं 8वा वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आहे. हो हो संजय पवार सर मला आमंत्रण केलं. बुवा तू लईच गडबडीत आलं या. मला कल्टी मारून आला का काय? नाही नाही मी कल्टी मारून नाही आलो पण आता मला कल्टी मारायची वेळ आली बरोबर ना बाबा. पुढचे सगळे सुद्धा तू सांभाळ. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा गणेश देसले यांच्यासाठी. बोला गणपती बाप्पा. थोडा मागे गणेश. बघा विनोद कसे करतात. एक लहान मुलगा पाण्यामध्ये वाहत असताना सगळे लोक त्याला बघत राहिली. वाहत होता पाण्यामध्ये. कोणाची हिंमत नाही झाली त्याला वाचवायची. एक मुसलमान बाई बुरख्यामध्ये उभी होती. तिने उडी मारली आणि त्या मुलाला वाचवलं ठपक आणि मुलाला काढलं ठपक. तर ते बघून एक म्हातारा खुश झाला. म्हातारा बघा कमालची बाई, कमालची आवरत आहे. मुलाला वाचवलं बघा कमालची आवरत. तर त्या बाईला राग आला आणि त्या बाईने म्हाताऱ्याच्या कानाखाली मारली. ती बाई बोलते, तिने बुरखावर केला आणि ती बाई बोलते ठीक से देख कमाल की नाही मैं जमाल की औरत हूं. बऱ्याच कलाकारांना आपण टीव्हीवर बघतो पण हेच काही कलाकार आपला आठवडी बाजार असतो तालुक्यामध्ये. प्रत्येक जागी आठवडी बाजार असतो. सोमवार असतो, कधी शुक्रवार असतो. प्रत्येक गावोगावी आठवडी बाजार असतो आणि याच आठवडी बाजारामध्ये काही कलाकार यांनी स्टॉल लावलेले. दादा कोणके साहेब पिन डायरेक्ट काढू नको. पिन डायरेक्ट नको करू. बघा काय वस्तू विकतात. दादा कोणके साहेब यांनी स्टॉल लावलेले. हे ज्या मायला ही नाडीवाली चटी घ्या, नाडीवाली चटी. अहो खालून हवा वरतून हवा पाहिजे तरी हवा. आमची मावशी बोलते शिरप्या नाडीवाली चटी. अहो काय तुम्हाला सांगू आजकालची फॅशन आहे हो नाडीवाली चटी. परत बोलायला हा आला आणि फॅशन दाखवून नाही गेला. यानंतर निळू फुले साहेब यांचं सुद्धा होलसेल साड्यांचं दुकान आहे. निळू फुले साहेब सुद्धा साड्या विकतात. निळू फुले साहेब बघूया निळू फुले साहेब कशा साड्या विकल्या आहेत त्या होलसेलचं दुकान. बाई 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 साडी घ्या. लाल घ्या, काळी घ्या, पिवळी घ्या, निळी घ्या. पाहिजे तेवढी साडी. 101 डिझाईन वाली साडी. तुमच्या मैत्रिणीला पण घेऊन जा. सांगा आमच्या दुकानात भारी भारी साड्या भेटतात. घेऊन जा स्वस्तात लावून. तर एक बाई बोलते निळू फुलेला निळू भाऊंना की मागच्या वेळेला तुमच्याकडे साडी घेऊन गेली होती तिला होल पडलेला. निळू फुले त्या बाईला बोलतात बाई बाई तुम्ही दुकानाचं नाव वाचलं नाही. होलसेल आहे तर होल असणार. मकरनाथ सुरे साहेब यांचं सुद्धा साईडला दुकान आहे. मकरनाथ सुरे साहेब सुद्धा वस्तू विकतात. मार्क विकतात मार्क्याचा मकरनाथ सुरे. मैं सावळा हवळा कुंभार माती तोडावितो मडकी घडवितो तसा माझा परपंच बराय. गार गार पाण्याचा माठ घेऊन जा. गंगे घेऊन जा. याला का अर्थ आहे काय? 1 वर्ष टेन्शनच नाही तुम्हाला. गार गार पाण्याचा माठ. त्यांचेच मित्र सयाजी शिंदे. आपण अनेक त्यांचे सिनेमा बघितले. सयाजी शिंदे सुद्धा यांचं सुद्धा दुकान आहे. सयाजी शिंदे सुद्धा वस्तू विकतात रागाच्या भरात. सयाजी शिंदेनी ठरवले की आपल्याला एक वस्तू विकायची. नवीन काहीतरी विकतात सयाजी शिंदे. बघूया उंदीर मारचं औषध विकतात सयाजी शिंदे. अरे बापरे. अलीकडे उंदीर पलीकडे उंदीर जायला उंदराचा लय त्रास. मिस्टर आता उंदराचं औषध बनवायचा.
नारो घेऊन जा उंदीर मारतील तरी घरी तू नको भेऊ नाही तर तू मारशील गॅरंटी देतो हा औषधाची. परेश रावल हे सुद्धा वस्तू विकतात. वैतकलेले परेश रावल सुद्धा, यांना धंदा नाहीये. परेश रावल सुद्धा ऑलरेडी वैतकले. राजू अरे देवा रे देवा, ये मंगल मूर्ती, ये कोण है रे बाबा? अरे गिराय कहाने रे बाबा, ये मेरे पास मस्त मस्त बॉडी है रे बाबा, लाल वाला काला वाला पीला वाला लेके जाओ रे बाबा, चल चल जल्दी लेके जा रे. नाना पाटील साहेब यांचं सुद्धा बॅटी विकायचं, मच्छरची बॅटी विकत नाना पाटील साहेब. अच्छा है, अच्छा है. अरे क्या अच्छा है? मच्छर मारने का बैट अच्छा है. कहना मोली भाई लेके जा, मच्छर नहीं काट. साला जब भी खिड़की खोलता हूँ तभी मच्छर आता है. बैट लेके जा. यानंतर मध्ये मध्ये गाणं आलेलं आहे शांताबाई, ते घरामध्ये खूप हिट झालेलं आहे. 2-3 वर्षापूर्वी आपण बघितलं असेल. प्रत्येक हळदीनं असो कुठे असो तेच गाणं शांताबाई. तर याच शांताबाईला काही सिने कलाकार प्रपोज करायला गेले असते तर कसा प्रपोज केला असता? सर्वप्रथम निळू फुले साहेब आपल्या स्टाईलमध्ये प्रपोज करतात. बघूया निळू फुले साहेब. वा 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 वा, रूपाची खान, नजरेचा बाण, बिनकामानं मारते चक्रा, तुझा ग नखरा इकडून तिकडून, शांते भावाने लवकर हो बोल. शांताबाई निळू भाऊने नाही बोलते. त्यानंतर सयाजी शिंदे प्रपोज करतात. रूपाची खान, नजरेचा बाण, बिनकामानं मारते चक्रा, तुझा ग नखरा इकडून तिकडून, शांते लवकर बोल. शांताबाई सयाजी शिंदेने नाही बोलते. त्यानंतर स्टाईलमध्ये सुनील शेट्टी साहेब येतात प्रपोज करतात. सुनील शेट्टी. रूपाची खाड, नजरेचा बाण, बिनकामानं मारते चक्रा, तुझा ग नखरा. शांताबाई बोलते हळूहळू. यानंतर मी काही आवाज काढताय. खतरो के खिलाडी तुम्हाला माहित असतील, बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार यांचा आवाज काढताय. बाबू भैया मेरी कुंडली में खून लिखा है, मालूम है ना, मालूम है ना, आप 20 दिन में माला माल हो जाओगे, माला माल कर दूंगा. लेकिन बाबू भैया आपको एक काम करना पड़ेगा. राजू अरे तू तो भगवान निकला रे बाबा. लेकिन बाबू भैया आपको आपकी किडनी बेचनी पड़ेगी. राजू तू सगळं किडनी बेचेगा, साले का खोपडी तोड रे श्याम. यानंतर आता ज्यांना पुरस्कार भेटला आपले सर्वांचे लाडके अशोक सराफ सर यांचा सुद्धा आवाज काढताय. अशी बनवाबनी चित्रपट आपण पाहिलाच असेल अशोक सराफ सर यांचा. बाहेर उभीची मार्शालीच गाडी कोणाची? तुमची नाही, मामाजी असेल. माझी इंटरनॅशनल कंपनी कोणाची? तुमची नाही, मामाजी असेल. बहुतेक वाकाळेच करावं लागणार. एक सुंदर असा चेहरा कोई मिल गया चित्रपट आपण पाहिलाच असेल. ऋतिक रोशन, जादू आला की त्याला पावर येते. ऋतिक रोशन यांचा सुद्धा आवाज करतोय. ऋतिक मुझे 8वां वर्षा पण 16 में जाना, मैं जाऊंगा ना. आएगा कितने प्रॉब्लम है. संजय सर के रिजल्ट आने वाले थे, कहाँ गए सर? दिखाई नहीं दे रहे. चलो तात्यावींचं कोणाकोणाला माहिती? तात्यावींचं बाबाचे मकर, तात्यावींचं आणि बाबाचे मकर यांचा सुद्धा आवाज काढताय. घाबरलाय, मला घाबरलाय. गेली 2 महिने तू मला मृत्युंजय मंत्राची दीक्षा देत होतास. मला कळत नाही, तू मला दीक्षा देतो शिक्षा. अरे तात्या तात्या रे तात्या, अरे काय आवाज करे तुझी तात्या. आवाज आवडतात का? गदर सिनेमा आपण पाहिला असेल. गदर 2 सनी देओल यांचा सुद्धा आवाज काढतोय. मिमिक्री करतोय सनी देओल. काजल, काजल तुमसे मेरे हो काजल. अगर एक चौकट पे 12 दे तो समझो मर गया. लाल से भी जादूंगा वहां से. और काजल जल्दी जल्दी चल, 8वां वर्षा दिन 16 में जाना है. और मैं जाऊंगा
काय झालं? यानंतर आपल्या मराठी सिनेसृष्टीला खळखळून हसवणारे दादा गुंडके साहेब. जमायला बघू दारून तुझं बेबाम सायन्स गाता डमडम. मावसे मी सकाळी सकाळी दैनिक लोकांचे पेपर वाचतो, तुम्ही पण वाचायचं बरं का? हा 1 नंबर पेपर आहे मावसे. अवघ्या महाराष्ट्राचे सरपंच निळू फुले साहेब. बाई 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 तुम्हाला काय काय माहित ना. आठवा वर्धापन सोहळ्यानिमित्त मला कार्यक्रमाला बोलवलं, मला खूप बरं वाटलं. पोलीस पेपर वाचायचं तर दैनिक लोकांची. अरे काय पेपर बाई, रोज घेऊन जा पेपर, वाड्यावर घ्या आणि वाचा. रितेश देशमुख वेळ सिनेमा आपण पाहिला असेल. रितेश देशमुख त्यांची सुद्धा मिमिक्री करताय. अरे आपली लाद भारी, आपला हात भारी. संग्राम हा चेहरा नीट लक्षात ठेव. नाही या चेहऱ्यात तिथे झोपडवली तर आपलं नाव मावले नाही. इंदोरीकर महाराज तुम्हाला माहित असेल, कीर्तनकार. यांचा सुद्धा आवाज काढतो इंदोरीकर महाराज. काय करू देवा पोरीचं लगीन जुळण, जावई मिळण, भाकर गिळण. मग भात खायला आलाय का? खायचं तर सोमवारी मटण खायचं आले का? एकादशीला मूत प्यायचं तो आता काय खाऊ? म्हणजे पडल्या पडल्या म्हणतं खाऊ का तुला? आता ते टिंब खातो का आलाय का? 2 गोजीरवाणी बरोबर रे, 2 गोजीरवाणी. याच्या पेंडीला चेन रे चेन. आणि तुम्ही नवरदेव ना, तुम्ही असेच गणपती बुडवून. राजकुमार बॉलीवुड स्टार राजकुमार. बिल्ली की दांत गिरे नहीं, अज्जला शेर के मुंह में हाथ डालनी. हम तुम्हें मारेंगे, आज जरूर मारेंगे. वो वक्त भी हमारा होगा और बंदूक भी हमारी होगी. धन्यवाद. या ठिकाणी मला बोलवत होतं.